श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाचे व्हिडिओ पाहणार आहोत. 2026मध्ये मकर संक्रांत 14 की 15 जानेवारीला यंदा 3 राशींचं नशीब पालटणार. तिथी, धार्मिक महत्त्व, शुभ काळ जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. 2026 वर्षात मकर संक्रांती 14 की 15 जानेवारीला आहे. भाग्यशाली राशी, तिथी, धार्मिक महत्त्व, शुभ काळ आता जाणून घेऊया. सध्या 2025 वर्षातील शेवटचा महिना डिसेंबर 2025 महिना सुरू आहे आणि 2026 हे वर्षही लवकरच सुरू होणार आहे. या वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. दरवर्षी मकर संक्रांतीची एक निश्चित तारीख असली तरी वर्षाच्या सुरुवातीला हा सण कधी साजरा करायचा याबद्दल अनेकदा गोंधळ निर्माण होतो. ज्यांना 2026ची मकर संक्रांती 14 जानेवारी किंवा 15 जानेवारी कधी साजरी करायची आहे, 2026ची मकर संक्रांत कधी साजरी केली जाणार, ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्याचे मकर राशीत संक्रमण होते तेव्हा याला मकर संक्रांती म्हणतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार पुढच्या वर्षी 2026मध्ये मकर संक्रांती बुधवार 14 जानेवारी रोजी साजरी केली जाईल. हा सण सूर्याचे मकर राशीत संक्रमण दर्शवतो, जो दीर्घ आणि उज्ज्वल दिवसाची सुरुवात दर्शवतो. सूर्यदेवाला समर्पित हा सण संपूर्ण भारतात पोंगळ, उत्तरायण, माघ, बिहू अशा वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. मकर संक्रांत 2026चे धार्मिक महत्त्व. धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीला सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो, ज्यामुळे उत्तरायणाची सुरुवात होते. सूर्याचा पवित्र उत्तरायण प्रवास. हिंदू श्रद्धेनुसार उत्तरायण हा अतिशय शुभ मानला जातो, जो आध्यात्मिक प्रकाश, सकारात्मकता आणि अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवतो. हा सण सूर्यदेवाशी संबंधित आहे आणि भक्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रार्थना, पाणी आणि तिळाचे लाडू किंवा मिठाई अर्पण करतात. मकर संक्रांती 2026 पुण्यकाळ. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान, दान आणि पूजा करणे हे शुभ आणि अत्यंत शुभ मानले जाते. या काळात ही कामे केल्याने अनेक पटीने जास्त फायदे मिळतात. मकर संक्रांतीचा पुण्यकाळ दुपारी 3:13 ते 5:45 एकूण 2 तास 32 मिनिटे. मकर संक्रांतीचा महापुण्य काळ दुपारी 3:13 ते 4:58 पर्यंत चालेल, एकूण 1 तास 45 मिनिटे. 2026 वर्षाची सुरुवात 3 राशींसाठी भाग्यशाली ठरणार. पहिली रास आहे मेष. ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशींसाठी 2026 वर्षाची सुरुवात अत्यंत शुभ राहील. कामावर तुम्हाला वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचाही अपेक्षित पाठिंबा मिळेल. जर तुमचे काम चांगले असेल तर तुमचा पदोन्नतीसाठी विचार केला जाऊ शकतो. व्यवसायात गुंतलेल्या मेष राशीच्या लोकांना इच्छित करार मिळेल. तुम्ही कामासाठी प्रवास कराल, जो आनंददायी असेल आणि नवीन संपर्कांना कारणीभूत ठरेल. नवीन नोकरीसोबतच नवीन जबाबदाऱ्या देखील येतील. नवीन वर्ष तुमच्यासाठी नवीन मार्ग, नातेसंबंध आणि काम घेऊन येईल. तुम्ही लग्न देखील करू शकता. तुळ रास. ज्योतिषशास्त्रानुसार तुळ राशींसाठी 2026 वर्षाची सुरुवात सकारात्मक परिणामाने भरलेली असेल. तुमचे नाते सुधारण्यासाठी तुम्हाला कुटुंब आणि मित्रांशी संवाद साधावा लागेल. बेरोजगारांना रोजगार मिळू शकेल. तुमचे कला कौशल्य सुधारेल. प्रिय व्यक्तीच्या आगमनाने तुमच्या घरात आनंदी वातावरण येईल. नोकरी करणाऱ्यांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. अविवाहितांसाठी लग्नाची व्यवस्था होऊ शकते. सर्व भीती नाहीशी होताना दिसेल. तुम्ही तुमच्या शत्रूवरही विजय मिळवाल. मकर रास. ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशींसाठी 2026ची वर्षाची सुरुवात एक मोठी संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांकडूनही अपेक्षित सहकार्य मिळेल. व्यवसायासाठी लांब किंवा कमी अंतराचा प्रवास शक्य आहे. तणाव कमी होईल. जर गुंतवणुकीतून इच्छित नफा मिळाला तर तुम्ही वाहन खरेदी करू शकता. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. व्यवसाय अनुकूल राहील. बाजारातून पैसे काढण्यात यश मिळण्याची शक्यता आहे. लग्न शक्य आहे. राजकारणात सहभागी असलेल्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ राहील. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की 2026मध्ये मकर संक्रांत 14 जानेवारी की 15 जानेवारीला
यंदा 3 राशींचं नशीब पालटणार आहे. धार्मिक महत्त्व काय, तिथी काय, शुभ मुहूर्त काय, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला जर ही माहिती आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.